शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील स्त्रीरोग कर्करोगशास्त्र विभागामार्फत आयोजित द रोबो 100 या विषयावरती कार्यक्रमात कर्करोगावरती मात केलेल्या रुग्णांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। तर याविषयी उपस्थित जागतिक कीर्तीच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील सेमिनार हॉल येथे स्त्रीरोग कर्करोगशास्त्र विभागामार्फत द रोबो 100 या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या ऐतिहासिक कार्यक्रमात रोबोटिक सर्जरी केल्यानंतर कर्करोगावर मात केलेल्या रुग्णांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी सर्व उपस्थित प्राध्यापक, डॉक्टर आणि तंत्रज्ञ यांचा शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केलं व चर्चासत्रामध्ये उपस्थित असलेल्या जागतिक पातळीवरील तज्ज्ञ मंडळींनी याविषयी मार्गदर्शन केलं। स्त्रीरोग कर्करोगाच्या उपचारामध्ये रोबोटिक सहाय्यित 100 यशस्वी शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेतील प्रगती, रुग्णांना होणारे फायदे, अत्याधुनिक उपचार पद्धती तसेच भविष्यातील आरोग्य सेवेची दिशा याविषयी माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे हे उपस्थित होते। तर विशेष अतिथी म्हणून डॉक्टर फ्रँक ओटिंगर, सिनियर डायरेक्टर मेडिकल अफेअर्स अँड रोबोटिक सिस्टम युटिलायझेशन, त्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तथा शासकीय कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड यांची उपस्थिती होती। शैक्षणिक उप अधिष्ठाता तथा विभाग प्रमुख स्त्रीरोग कर्करोगशास्त्र विभाग डॉक्टर अर्चना राठोड यांनी प्रास्ताविक केला। यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालय येथील प्राध्यापक वर्ग, डॉक्टर, तंत्रज्ञ, कर्मचारी आदींची उपस्थिती होती। आहेत आणि जे पेशंट्स या ठिकाणी सर्व्हिस घेण्यासाठी येतात, आपल्यामधलं जे काही आपलं जे मोटिवेशन आहे, इन्स्पिरेशन आहे, जे करेज आपलं आहे, म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर बरेच लोक आशा सोडतात, आत्मविश्वास सोडतात, तरी सुद्धा आपण कॅन्सर झाल्यानंतर या मोठ्या आजारावरती जे काही आपण धाडस दाखवून, कारण कुठलाही आजार झाला किंवा कुठलंही दुःख आपल्याला आलं तर जो कोणी खचून जातो तो त्या ठिकाणीच हरून जातो, पण आपण असा मोठा आजार झाल्यानंतरही आपण आत्मविश्वासाने, धैर्याने आपण या आजाराशी लढला आणि चांगल्या टेक्नॉलॉजीचा, चांगल्या तंत्रज्ञानाचा, चांगल्या मेडिकल सर्व्हिसचा उपयोग करून आपण या ठिकाणी परत उभे राहिला, या आजारातून आपण बरे झाला, आपण उभे राहिला। एक आपलं जे उदाहरण जे आहे सर्व रुग्णांचं, हे समाजासाठी एक मोटिवेशनचं, एक धाडसाचं एक चांगलं उदाहरण आहे आणि आपल्या कुटुंबासाठी सुद्धा। आता कुटुंबासाठी आणि समाजाच्या सेवेसाठी आपण परत आपल्या पायावरती उभे राहिलेला, त्यामुळे सर्व रुग्णांचं, त्यांच्या धैर्याला मी सलाम करतो आणि त्यांचंही अभिनंदन करतो। याच्या पुढे चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वांनी जीवाची बाजी देऊन आपण खूप चांगलं काम केलं आणि तसंच काम आता कॅन्सर पेशंट जेव्हा या ठिकाणी येतात, कॅम्पसमध्ये येतात, तेव्हा कॅन्सर पेशंट, त्यांचे कुटुंबीय सर्वजण एका स्ट्रेसमध्ये असतात, पण त्यांना एक आशा देण्याचं जे काही काम आहे ते अशा पद्धतीचे जे प्रोग्राम होत आहेत, अशा आपण रोबोटिक सर्जरी करतोय, त्यातून पेशंट्स क्युअर झालेले उदाहरण आपण निर्माण करतोय आणि एकही रुपया खर्च न होता, जो काही खर्च प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये होईल किंवा जे पेशंट इथले आहेत त्यांना मुंबईला किंवा इतर ठिकाणी न जाता या ठिकाणी सर्व्हिस मिळते। एक चांगल्या पद्धतीचं उदाहरण आणि एक चांगल्या पद्धतीची सर्व्हिस आपण सर्वजण या क्षेत्रामध्ये देत आहात, त्यामुळे आपल्या सर्वांना याबद्दल परत एकदा मी आपलं अभिनंदन व्यक्त करतो। तर माझं ऑपरेशन म्हणजे एकदम सक्सेसफुल झालं। माझे तीन ऑपरेशन झालेले इथं, सगळे तिन्ही पण ऑपरेशन माझे चांगले झालेले इथं, आणि मी आरोग्य खात्याची सगळी काळजी घेते आमच्या गावातली, आणि मला सगळं माहिती, स्वच्छता विषयी सगळ्या विषयी। बस मी सुरेखा। ऑपरेशन म्हटलं की सर्वात आधी सर्वजण खूप घाबरतात आणि माझं रोबोटिक ऑपरेशन डॉक्टरांनी इतकं चांगल्या प्रकारे केलं की मी दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून चालायला लागले आणि घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून मी माझी स्वतःची पर्सनल कामं एकदम चांगल्या पद्धतीने करायला लागले। आणि 8 दिवसानंतर मी जेव्हा दवाखान्यात आले सिरियस काढण्यासाठी, तर डॉक्टरांनी विचारलं पेशंट कोण आहे म्हणून। एवढं धन्यवाद। अर्चना मैडम के जरिए मेरा रोबोट का ऑपरेशन बहुत अच्छे से हो गया और मैं दूसरे तीसरे दिन चलने लगी, खाने पीने लगी। अभी मेरी सेहत अच्छी है और सब आपके डॉक्टर सबका शुक्रिया अदा करती हूँ मैं।
ऑपरेशन भरेगा आपके हम रहने वाले हैं। हमारे बहुत ऑपरेशन हुए, बहुत अच्छा हुए, हमारे सब सुरक्षा है, डॉक्टर लोग पे बहुत अच्छा साफ सफाई सब है। हमारे बहुत धन्यवाद, हमारे बहुत सुरक्षा दिए। On to today's milestone. We aspire to establish a robotic skill laboratory and weight laboratory to train the surgeon from all across the Maharashtra. We have already initiated the robotic training for the surgeon from Department of Surgical Oncology and other specialties so that many more patients can benefit from this revolutionary technology in years to come. Today we celebrate not merely the 108 robotic assisted oncological surgery, but 108 lives transformed, 108 families given hope, and the beginning of new era in the cancer care. A very good afternoon. Before I get started, I would like to thank the Government Medical College and Cancer Center in Aurangabad for a kind invitation. I would like to extend my thanks to Dean Shuvachi. I would like to thank Municipal Commissioner Amol. I would like to thank Dr. Arvind, Dr. Darpan, Dr. Anjana, and all of you, dear distinguished guests, to celebrate this amazing milestone of reaching more than 100 robotic-assisted gynecology procedures here in this institution. My name is Dr. Frank Ottinger. I represent the manufacturer of the robot, Medtronic. I am based in Switzerland, and I actually lead a global team of specialists that are training surgeons in how to use the robot, how to make sure that they can effectively use this piece of technology for the benefit of patients. We are also making sure with our team that there is expertise from our side present in each and every procedure that is being done. So in case of questions during the procedure, we are here to provide our support. We are all gathered here today to celebrate more than 100 cases successfully completed in gynae oncology, all done robotically with the Hugo robotic assisted surgery system. Robotic assisted surgery comes with enhanced precision. It comes with less blood loss, with less pain, and with faster recovery for the patients. I would like to thank the patients here in the room that they showed up to this event here, shared their stories, and it's really amazing to see how quickly all of you were recovering after the surgery. Pleasant to see the impact of this technology on patients' life, on the families that you represent. Until now, only a very small percentage of patients globally is having access to this technology. We're very proud to see that also here in the city of Aurangabad, this technology is now available to patients. I want to appreciate and thank the Maharashtra government, the city of Aurangabad, and GMC leadership for taking initiative to bring such advanced robotic technology here and providing exceptional surgical care to patients, making robotic surgery accessible to patients in your state. Medtronic and this institution, we share the same vision: to make robotic assisted surgery available to patients, to get more patients from the benefits that this technology provides. This is especially important for cancer patients. More than 100 cases done successfully. This does not only include simple cases. Over time, the surgeons here were getting more and more confident with the system. So now it also includes many advanced cancer surgeries. The practicing surgeons have achieved great results with this new technology, adopting it fast and on track to achieve more. We are very grateful as a company to be a close partner with GMC Aurangabad, utilizing the expertise of Dr. Ashana and team
who will train the next generation of young surgeon and medical institutes. We at Medtronic remain at the institution's disposal with our support to continue building out the medical expertise in this area. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.